स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. पश्चिम बंगाल, आसाम तसंच पाँडेचेरी इथं भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळा परिसरात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. देशातल्या विविध राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडेचेरी या राज्यांमध्ये भाजपनं एकहाती सत्ता मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातही भाजपच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला. आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात भाजप पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं एकत्र जमले. यावेळी एकमेकांना साखर पेढे भरवून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजीही करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचा विजय असो, देशात पुन्हा भाजपच, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत हा विजय पंतप्रधानांच्या नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना जनतेनं दिलेली ही पसंती असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी शहरातील भाजपचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या या विजयामुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. निकाल झाला त्यापैकी 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी क्लिअर मेजॉरिटी त्या ठिकाणी सत्तेमध्ये आली. त्यातला ऐतिहासिक निर्णय वेस्ट बेंगॉलचा आहे. मी वेस्ट बेंगॉलच्या सर्व मतदारांचं, तिथल्या नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मोदी साहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं. त्या पक्षावरती, भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला. अमित शहा साहेब जे 2-3 वर्ष सतत जे त्यांनी परिश्रम करत होते, त्याचा आज निकाल लागला. मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. जय हिंद.